शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. मी संतोष देठे. चिखली तालुक्यातील भरोसा या गावाला शेतकरी चळवळीचा एक मोठा इतिहास आहे. त्याच गावात गणेशराव थुट्टे वय 58 वर्षे आणि रंजनाताई थुट्टे वय 55 वर्षे या दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून 4 दिवसापूर्वी आत्महत्या केली. शेतीचा ताबा असला तरी त्यांच्या नावाने स्वतंत्र सातबारा नव्हता. अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी भरोसा येथे थुट्टे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी माननीय तहसीलदार चिखली यांच्यासोबत बोलून त्यांच्या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुःखात कुटुंबियांच्या सोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धन्यवाद. चिखली तालुक्यातील भरोसा येथील गणेश भाऊ थुट्टे आणि रंजनाताई थुट्टे या दाम्पत्याने 4 दिवसांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली. या शेतकरी दाम्पत्याला आत्महत्या करावी लागली. ही दुर्दैवी घटना खरं म्हणजे प्रचंड चीड आणणारी आहे. या महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री बेताल वक्तव्य करण्यात आणि रमी खेळण्यात गुंग आहेत आणि महाराष्ट्रात एका ठिकाणी दोघांनाही पती पत्नीला आत्महत्या करावी लागते. यासारखं दुर्दैव मला असं वाटतं कुठलंही नसेल. आज या कुटुंबावरचा आई आणि वडील असा दोघांचाही हात निघून गेलेला आहे. आज यांचा एक मुलगा आणि दोन्ही मुली असा हा परिवार आज उघड्यावर पडलाय. परंतु दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला अद्यापही जाग येत नाही. झोपेचं सोंग घेतलेलं हे सरकार आहे. निदान आता तरी तुमच्या वैयक्तिक सगळ्या कुरघोड्यांना बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर काय प्रसंग ओढावतोय याचा विचार करा आणि निदान आता तरी कर्जमाफी जाहीर करा. Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.